या निमित्ताने आम्ही सनी पवारची आई, आजोबा आणि त्याच्या कुटुंबियांशी बातचीत केली. पाहूया ते काय म्हणाले. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तमाम मुंबईकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट ती म्हणजे सनी पवार, मुंबईकर असलेला सनी पवार यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सामील झाला होता. दिग्गज हॉलिवूड स्टार सोबत खरं तर आपला मुंबईकर लिटिल स्टारही चमकत होता. त्याचं कुटुंब आहे आता माझ्यासोबत. बघितला तुम्ही सोहळाचा विषय बघितले नाहीत, बस त्याचे मोबाईलवर जे नेटवर आहेत ते त्याचं म्हणजे टॅलेंट वगैरे ते जे काय केले ते मी बघितले आणि मला खूप खुशी पण वाटते आणि एकदम चांगलं वाटतंय. कसं वाटलं जेव्हा पहिला फोटो त्याचा बघितला, तो सूट बूट घालून मस्त त्या रेड कार्पेटवर आला तेव्हा? मला तर खूप चांगला वाटत होता. मला वाटलं नव्हतं की माझा मुलगा पण एवढं मोठं मांगातलं मांग सूट घालणार म्हणून, आणि त्यांनी ते घातलंय बघ, एकदम हिरो सारखा दिसत होता मला तो. जेव्हा त्याला कळलं की आपल्याला त्या पुरस्कार सोहळ्यात जायचं तर काय तेव्हाच्या भावना होत्या? किती एक्सायटेड होता तो? ते एकदम खुशीमध्ये, म्हणजे तो नाचणारा मुलगा आहे एकदम, आणि त्याला वाटलं ते ऑस्करमध्ये ते जाणारं, नॉमिनेशनमध्ये, अवॉर्ड फंक्शनमध्ये जाणार असं म्हणून ते त्याला इन्व्हाइट केलेलं. तर खूप आवडीने एकदम खुशीने मला कॉल केला, मम्मी मी इकडे चाललोय, आता बघू आपण, आणि मला ते करायचंय आणि हासिल पण करायचंय. काय सांगाल, नातवाने इतकी म्हणजे रेड कार्पेटवर तो अवतरला, त्या सोहळ्यात इतका मानाच्या सामील झाला, घरातल्यांचा, नातेवाईकांचा फोन, त्याच्या शाळेतल्या काही प्रतिक्रिया आल्या तुमच्यापर्यंत? नाही आलेला, किती बरेच लोक आले म्हणून विचारले मला. त्याच्यात काय माहिती आहे, हा आमचे कुंचिकोरी समाज आहे, त्या समाजामध्ये जन्म घेतलेले ते पोरगा सनी पवार, आणि एवढं मोठं बोलिवण्यामध्ये जाणार म्हणून कोणाला वाटलंच नव्हतं. आणि त्याचे नशीब चांगले आहेत, त्याचे नशीबच ते जे लिहिलेलं आहे ते कोणी कोडू शकत नाही. आणि हिंदू हृदय सम्राट साहेब बाळासाहेब ठाकरेंचा मी त्यांचा अंगरक्षक म्हणून त्यांच्याबरोबर असायचा, त्यांचीही कृपा आमच्याबरोबर आहे. तिकडे जेव्हा पोहोचला सनी तेव्हा तिकडून त्याने फोन वगैरे केला, कसं आहे तिथलं वातावरण, कसं वाटतंय त्याला? म्हणजे तिकडे ते फोन करतो मला, म्हणजे तिकडचं एकदम चांगलं शिस्तीत आहे, आणि आपल्या इथं मुंबईमध्ये एकदम इझी आहे, म्हणजे तिथं सर्व परफेक्ट, म्हणजे स्वतःचं सर्व आवरणं, स्वतःचं हे करणं, आणि त्याच्यासाठी त्याचे वडील आहेत. तो लहान आहे तसं करतो, म्हणजे जसं तो बोलतो तसं करतो तो. मग तिकडचं कसं आपलं एक लिमिट असतं, मग त्याच्यामध्ये तो टंगून गेलाय. म्हणजे ते कसं, म्हणजे 4 माणसामध्ये बसणं, उठणं, आणि कोणाशी कसं बोलणं. आता मस्ती पण करतो आणि खूप जरा नटवट येते, म्हणजे शरारती येते. त्याला अभिनयाची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे त्याला म्हणजे आवडणं म्हणजे हे सर्व म्हणजे ते टीव्ही ऍक्टर मध्ये, आणि त्याचं तर टीव्हीवर बघून लहानपणी तर त्या घरातनं बाहेर जायत नाही तो, म्हणजे घरात बसून हा पण असंच आहे, म्हणजे घरात बसून टीव्ही बघणार, अभ्यास, शाळा आणि ट्युशन क्लासेस वगैरे असतात त्याचे. आणि आजचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांचा ओघ एबीपी माझावर सुरूच राहील.